म्हणजे पाय कापायला सांगितले होते ते सुद्धा थांबलेले आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. असे लाखो रिझल्ट आहेत, तुम्ही युट्यूबला गेल्यानंतर तुम्हाला दिसतील. आणि आमचे रिझल्ट आम्ही फक्त असं दाखवत नाही, रिपोर्ट सहित दाखवतो. म्हणजे बाप दाखवा नाही तर फक्त भुलभुलया करणं, काहीतरी मोटिवेट करणं किंवा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी दाखवून कस्टमर गोळा करणं हा आपला उद्देश नाही. कारण सांगणारे लोक सुद्धा ते तुम्ही युट्यूबला गेल्यानंतर कळलं की ते कुठल्या लेवलचे आहेत. त्यामध्ये अनेक मोठे मोठे पदावर असणारे लोक सुद्धा आहेत, जिने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग बघितला बरवण्याचा, पण सक्सेस न झाल्यामुळं नंतर आपल्या औषधाच्या माध्यमातून आणि त्यांनी जे काय पथ्य पाणी वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळल्या त्या सगळ्यांची सांगड करून त्यांनी बरं झालं. तर ते बघायला मिळेल तुम्हाला. असे अनेक लोक आहेत. पण आता कसं आहे, आपण सगळ्यांचा अनुभव जर घ्यायचा म्हटलं तर आपल्याला 3 ते 4 दिवस एक्स्ट्रा दिवस वाढवा लागणार. तर आपण मोजक्या लोकांना फक्त बोलूया. तर ह्यामध्ये करिअर करणं हा सुद्धा एक विषय आहे. अनेक लोकांना असं वाटतं की तुला मला 4 पैसे सुद्धा मिळवायचे आणि ह्यामुळे आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतो, धडपडतो. आज तुम्ही जे काही ट्रेनिंगला बसलाय ह्यात काही मोजकी लोक असतील की जिने असे पहिल्यांदाच बसले ट्रेनिंगला. पण इथं असे अनेक लोक आहेत की जिने 50 ट्रेनिंग ह्याच्या आधी केलेले, 50 ठिकाणी दगड मारून झालेले, पण पुढे दगड लागलेला नाही. काही ठिकाणी मारलेला दगडच परत येऊन आपली डोकी फुटलेले आहेत. असे अनुभव असणारे सुद्धा लोक इथं आहेत. इथं तसं आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. तर आपल्यामध्ये अनेक अशी लोक आहेत की ज्यांनी करिअर म्हणून हे चूज केलं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नुसतं एखादं काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. काम केल्यानंतर माझ्या नावाला कुठं डाग लागतोय काय हे पण बघणं गरजेचं आहे. कारण मार्केटला कामं भरपूर आहेत, परंतु नाव पण खराब होतं. तर ही सगळ्यात जास्त काळजी कोणाला असते, ज्याचं ऑलरेडी नाव आहे मार्केटला. तो व्यक्ती ज्यावेळी ह्या संस्थेमध्ये काम करत असतो त्यावेळी त्याला काळजी असते की मी दुसरं काहीतरी करत असताना माझ्या प्रोफेशनला धक्का लागता कामा नाही. तर ऑलरेडी शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी या संस्थेमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त, मधुमेहमुक्त पण झाले. ते राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना पुरस्कार पण मिळालेले आहेत. तर विद्यमान शिक्षक पण आहेत. मी त्यांना इन्व्हाइट करतो की नाईक सर यांनी थोडंसं 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि सगळ्या मनोगत व्यक्त करणाऱ्या लोकांना एक विनंती करतो की जे काय सांगायचं आहे, सारांश लेखन म्हणून एक भाग होता आपल्या शाळेमध्ये. म्हणजे एखादं मोठं हे असतं ते सांगा तुम्ही, पण कमी शब्दामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करा आणि ह्या तुमच्या कलेला तुम्ही दाखवा. सारांश लेखन करून आम्हाला शिकायला मिळेल. नमस्कार, धन्यवाद. मला सांगायचं आहे, मी आदिलशाह नाईक सर. मी आता प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय मी. आणि पगार पण त्या मानानं आहे, माझं बऱ्यापैकी चालू आहे. परंतु मला काय अशी अपेक्षा नव्हती. परंतु काहीतरी चांगलं काहीतरी काम आहे बाबा, आपल्याला कोणतरी सांगते आणि आपण बघूया. तर आपल्या इथे रफिक सय्यद म्हणून आहेत, खरू म्हणतात त्यांना, आणि त्यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळली. परंतु तुम्हाला माहिती आहे की मगाशी तुम्ही सांगितला की शिक्षक फार चिकित्सक असतो, सहजा कुठले तयार होत नाही किंवा तासभर ऐकलं आणि मग नंतर सांगतो म्हणून सांगेल. तर मी सुद्धा ऐकलं की MLA मार्केटिंग आहे, सगळं बघतोय आपण आणि काहीतरी काहीतरी असं आणि कुठंतरी आपल्याला बालन द्यायचं नको आणि आपण सरकारी नोकर आहे. आणि एखादी जर काय तर चूक साधी घडली तर आपल्याला फार मोठा परिणाम भोगावा लागतो. त्यात शिक्षक हा भित्रा प्राणी आहे, कोणी काय सांगेल ते ऐकायला तयार असतो. तर मी जरासं विचार केला, समजा असं काय तर असलं तर काय करायचं. तर मग एक कुतूहलापोटी मी मगाशी सरांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी, की ते स्प्रे मारला की व्यसन सुटते, काय तर कुतूहल होतं आणि ते त्या कुतूहलापायी मी इथं आलो. तर काय असं स्प्रे आहे की बाबा त्याच्यामुळे म्हणजे आपल्या पेशाला ते बरोबर साजेसं काम आहे. जर मी ज्या गावात काम करते त्या गावात जर मी जर असं काम केलं तर माझी इमेज चांगली तयार होईल. आणि या कुतूहलापोटी आलो आणि 2 दिवस प्रशिक्षण घेतलं. आणि प्रशिक्षण घेतलं आणि मग आता काय प्रशिक्षण घ्यायचं असा सुद्धा माझा पहिला उद्देश होता की अशी भरपूर लेक्चर ऐकलेत आपण. शिक्षण पेशामध्ये आम्ही भरपूर त्यातच असतोय आपण आणि कित्येक लोकांचे विद्वानांचे आम्ही ऐकले. इथं काय ऐकायचं आहे. तर ज्यावेळी मी इथं ट्रेनिंगला बसलो, असंच तुमच्यासारखं बसलेलो होतो आणि असं ऐकत इतका भरावलो की मी सादिक सरांना मी अक्षरशः असं मी समजलोय की देवानं त्यांना प्रेषित म्हणून या पृथ्वीवर पाठवले, जा आणि या समाजाची घाण दूर कर. खरोखरच एक काहीतरी असतं समाजामध्ये. तर कुठं तर देव आहे आणि कुठं तर ते आहे हे मानलं पाहिजे आपण. आणि त्यामुळं त्यांचे प्रेषित होऊनच ही लोक कामं करायला लागलेत. आणि मी ज्यावेळी हे पूर्णपणे त्यांचं ऐकल्यानंतर इतकं वाढलं, त्याच दिवशी संध्याकाळी 50ची मी प्रोडक्टची ऑर्डर मारली. परंतु ते कसे खपवणार आहे, काय खपवणार किंवा कसे देणार आहे हे काय माझ्या ह्याच्यात नव्हतं. दुसऱ्या दिवशी गेलो, 50 प्रोडक्ट माझ्या घरी आले आणि म्हटलं तर द्यायचं कसं. तर मग मी काय केलं की आमच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये तो मेसेज टाकला असं
आणि मेसेज टाकल्यानंतर एक दोघा तिघांनी मागवलं आणि त्याने मागवले मात्र ते काय म्हटले की आम्ही पैसे नंतर देणार पगार झाल्यानंतर. मग मला याचा काय रिझल्ट इथं ऐकलो, रिझल्ट आहे असं तसं सगळं ऐकत होतो मी. परंतु ज्यावेळी त्यांना द्यायची वेळ आली, बरं असू दे म्हटलं तुम्ही पगार झाल्यानंतर द्या, अशा जवळ 10-12 लोकांना मी तसंच दिलं प्रोडक्ट. आणि तसंच प्रोडक्ट दिल्यानंतर 15 दिवसानंतर त्यांचे फोन यायला लागले की सर आमच्या कॉम्प्लिकेशनमध्ये फरक पडाला. आणि या औषधामुळे खरोखरच पहिल्या 15 दिवसात कॉम्प्लिकेशनमध्ये फरक पडतोच त्यांना, जे 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 काय प्रॉब्लेम आहे शुगरमुळं. आणि मग त्या लोकांनी मला परत दुसऱ्या वेळी ऑर्डर मारताना पहिले पैसे दिले आणि दुसऱ्या वेळेने ॲडव्हान्समध्ये दिले. आणि त्यामुळं मला मग उत्साह वाढायला लागला. आणि माझ्या असं जे काय जाहिरातीमुळं इथं निप्पाणी म्हणून गाव आहे, मुलगा 18 वर्षाचा, त्याला गांजा ओढायचं व्यसन होतं आणि खूप गांजा ओढायचं, त्याला त्याच्या मनात नव्हतं गांजा ओढायचं. परंतु काही मित्र यायचे आणि मित्रावर गेला की ती ओढायला की ह्याला ओढायला लावायची. आणि त्याला अशी सवय लागली होती. आणि त्याची आई आणि तो तिचे वडील वारलेले होते आणि आई घरकाम करत होती. मुलग्याला पण सोडायचं होतं. आणि ज्यावेळी तो घरात जायचा त्यावेळी तो गांजाचा वास असा घमघमायचा घरात आणि तो नशेत पडलेला असायचा. मग ती तर त्या मुलग्याला सोडायचं, त्याला कुठनं तर कळलं की एक स्प्रे आहे आणि तो त्यानं मला फोन केला आणि मी त्याला प्रत्यक्ष तो स्प्रे द्यायला त्याच्या गावी गेलो मी. आणि गेल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा मी असाचा स्प्रे आणि असाचं माप. त्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त त्याच्याकडे 900 रुपये काय तर त्यांचं दिला आणि बाकीचं नंतर देतो, बरं दे म्हटलं. आणि ज्यावेळी त्यानं 1 महिना झाला, 2 महिने झाले, त्यानं मी 3 महिन्यानंतर त्याचा फोन आला, त्यांच्या आईचा फोन आला की सर तुम्ही अशी काय जादू केला की माझा मुलगा आता जवळजवळ 2 महिने झाले तर तो अजिबात गांजा ओढत नाही आणि अजिबात जरी मित्रांच्यावर गेला तर तो गांजा पित नाही आणि त्याला त्याची आवड सुद्धा नाही त्याला आणि त्याला इच्छा सुद्धा होती. आणि मग त्या महिलेनं परवा त्याचं लग्न ठरलं आणि त्या मुलग्याला घेऊन आमच्या घरी आले. मला त्यांचं निमंत्रण पत्रिका देऊन ती पाया पडून गेली. इतका मला हे झाला की माझ्या माध्यमातून एक मुलगा व्यसनमुक्त झाला की अगदी फार मोठं पुण्य कमवल्यासारखी गोष्ट आहे. आणि मग त्यानंतर माझा उत्साह वाढला. माझा सांगायचा उद्देश काय की व्यसनमुक्तीचा स्प्रे काय काम करतो हे तर उदाहरण सहित माहिती पाहिजे. आणि शुगरचे एक मी अनुभव सांगतो की एक शुगर पेशंट असा होता की बेळगावचं केले मोठं हॉस्पिटल आहे, त्याला लकवा मारलेला होता आणि तो पेशंट बेडवर झोपलेला होता आणि झोपून त्याच्या पाठीची सगळी साल गेलेली, त्यांनी सगळं मांस दिसत होतं. आणि ज्यावेळी त्यांना कळालं की डॉक्टर म्हणाले यांची शुगर पण कमी व्हायला पाहिजे तर ते खात पित नव्हता पेशंट, त्यांना नळ्या वगैरे असं नाकातून त्याला ते अन्न पुरवत होते. आणि त्याचा मुलगा आला आणि सर म्हणाले ते काय तुमचं औषध कसलं आहे ते द्या बघूया. जाहिरात बघून माझी याच्यावरचा आलेला होता, बेळगाववरून आलेला होता. आणि आल्यानंतर मी म्हटलं बघ तुझी जबाबदारी, बाबा पेशंटला ऍडमिट केलंय, त्याला नळीतनं अन्न दिलं जातंय, काय झालं किंवा हे औषध घातलं आणि काय तर झालं तर असं काय माझ्या अंगावर नाही सर द्या तुम्ही म्हणाल. आणि मग ते औषध घेऊन गेला आणि तो लपवून त्या दवाखान्यामध्ये लपवून तो औषध नळीद्वारे 10 ml टाकत होता, सकाळी 10 ml आणि संध्याकाळी 10 ml. आणि हळूहळू पेशंट कव्हर व्हायला तिची तर त्यांना सांगितलं होतं की जिथं जिथं जखमा झाले तिथं तुम्ही ते औषध सुद्धा लावा. आणि ते औषध लावल्यानंतर हळूहळू त्याची पाठ काळी पडायला लागली आणि त्याच्यात सुधारणा व्हायला लागली. तिथल्या केलेल्या डॉक्टरना आश्चर्य वाटलं की इतका पेशंट इतका लवकर कसा काय कव्हर झाला. आणि तो माणसानं त्या मला फोन केला सर खरोखरच औषध चांगलं आहे आणि अगदी तुम्हाला धन्यवाद मानतो. आणि त्यानं जवळजवळ मला आता तशीच 15 ते 20 पेशंट अशीच दिलीत मला त्यानं. आणि त्याला इतका आनंद झाला की तो आता मी काम करणार सर जितके लोक येतील ते तुम्हाला पाठवतो, म्हणजे इतक्या लोकांना सुद्धा आनंद असतो. आणखीन एक की मग हळूहळू मग आपले अल्फा साईज आहे त्याच्याकडून मी ऑनलाईन काम कसं करायचं हे शिकलो. मग त्यानंतर पहिला ऑफलाईनच काम जास्त असायचं माझं आणि ऑनलाईन ज्यावेळी त्याच्याकडून शिकलो तर माझ्याला एक औरंगाबादवरून फोन आला 5-6 दिवसांनी औषध दिल्यानंतर, सर कसं काय हो असं कसं काय. मी म्हटलं काय झालं तर काय म्हणाला माझी सगळी शुगर 100 जात आली की म्हणाला 250 माझी शुगर होती आणि 100 जात आली. आणि मग आली अरे वा छान म्हटलं तुला लगेच लोक 3-3, 6-6 महिने वाट बघतात रिझल्ट यायचे परंतु रिझल्ट मिळत नाही. तर नाही सर मला जरा एक शंका वाटते मला ह्याच्यात काय तर स्टेरॉइड वगैरे तुम्ही काहीतरी टाकलंय. आणि माझा भाऊ जळगाव औरंगाबाद महानगरपालिकेला सर्व्हिस आहे, मी लॅबमध्ये तपासणार नाही, जर हे काहीतरी ह्याच्यात जर काय तर सापडलं तर तुम्हाला सोडणार नाही. अगोदर हे म्हटल्यानंतर मी थरथर कापायला लागलो कारण आपण शिक्षक गव्हर्नमेंट आणि असं काय झालं तर आणि काय करायचं. आणि मग
मी अगदी टेन्शन मध्ये 4-5 दिवसानंतर त्याचा फोन आला, सर क्षमा करा मला, तुमच्या औषधात काही नाही, सगळं व्यवस्थित आहे आणि औषध खरोखर चांगलं आहे सर, आणि मला क्षमा करा म्हणाला. आणि त्या माणसानं मला आजपर्यंत 35 माणसं पेशंट दिलेले आहेत. त्या माणसानं 35 पेशंट मला जोडून दिला आणि अशा प्रकारे माझं काम वाढत गेलं. आणि मी फक्त हे सांगायचा उद्देश काय की फक्त मी अर्धा तासच काम करतो, कारण का दिवसभर मी शाळेत असतो. मग तुम्ही म्हणशाल काय मुलांना शिकवतोय काय हेच करत बसतोय, तर सकाळी उठल्यानंतर मी अर्धा तास काम करतोय, शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर समजा एखादा कॉल आला, आय कॉल बॅक लेटर म्हणून त्याला मेसेज टाकतो आणि संध्याकाळी मी घरी आल्यानंतर सर्वांना कॉल करतो. असं माझं काम झालं, फक्त अर्धा तास काम करतो. आणि मी यामध्ये फार पैसे मिळाले असं काय मी म्हटलं नव्हतं. असं एक चांगलं काम आहे करायचं आणि करत राहिलो तर आज मला 1 लाख प्लस मला पैसे यामध्ये मिळतात. आणि याचा पुरावा म्हणून सरळ माझ्याकडे मी कोणीही माझा मोबाईल आता चेक करायचा, तर यामध्ये खोटं नाही याच्यामध्ये. तर खरोखरच हे काम चांगलं आहे आणि तुम्ही सर्वजण, इतकं मला सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही खरोखरच फार म्हणजे फार तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला ही संस्था मिळाली. कुठल्या मार्गातून तुम्ही आला आणि कोण माणसं तुम्हाला भेटली आणि तुम्ही खरोखरच त्यांचं सुद्धा धन्यवाद तुम्ही मानायला पाहिजे, कारण का एक अतिशय नशिबान आपल्याला ही संस्था मिळाली. एक चांगलं काम करा, समाजात नाव करा. कारण मला या कामामुळं अनेक पुरस्कार आपल्या संस्थेचा मिळाला, राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, आमच्या शिक्षकाच्या पतसंस्था असतात, बँका असतात, अनेक संघटनेत, प्रत्येक संघटनेचा मला पुरस्कार मिळाला की सर मधुमेह मुक्ती आणि व्यसनमुक्तीचं काम चांगलं करतात. मग अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत सुद्धा माझं नाव झालं. ते सगळं मिळालं मला फक्त समर सोशल फाउंडेशनवर. म्हणून या धन्यवाद. आणि तुमचं सुद्धा काम चांगलं करावं असं आपल्याला अपेक्षा करतो आणि तुमच्याकडून चांगलं काम होईल ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.